गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे अमित राळे. तर आत्ताच आम्ही चालू केलं आहे रायडिंग, म्हणजे आपली ट्रिप चालू आहे आपली आजची रायडिंग. काय पत्ता तरी त्याला, सॉरी फॉर दॅट. आत्ताच आम्ही चालू केले, जरा लेट झाले, 7 वाजले सकाळचे. आणि तुम्हाला टायटल हे थंबनेलवरून तर कळेलच आम्ही कुठे चाललो आहे. तर मी हा व्लॉग मी 2 पार्टमध्ये बनवेन. आता इथून आम्ही जोगेश्वरपर्यंत जाऊ, त्यापुढे राईट. तर थंडी आहे थोडीफार. आताच आम्ही जस्ट जोगेश्वर राईट मारला आहे. आता इथून आम्ही सरळ जायचं आहे आम्हाला. इथं बाकी काय बोलता, हळूहळू मला सांगते काय. गोरेगाव क्रॉस केला आहे. आता आम्ही पोचलो बोरवली फ्लायओव्हरला. आपली काय लेपणी लाईन आहे. आम्ही थोडं पुढं घुसलेलो, 1 टन राहिला म्हणून. त्यामुळे थोडं पुढं आलो, 1 टन म्हणजे जास्त का नाही पुढं आलो. जास्त पुढं गेलं ना इथं ट्रॅफिक पडली किती होती, आता खूप ट्रॅफिक होती. आणि इकडे ह्या साईडला तर लय थंड आहे रे. आता आम्ही जस्ट भाईंदरमध्ये घुसलो आहे, म्हणजे झाला 5 मिनटं झाली समजा. आता त्या आमच्या लोकेशनच्या इथं चाललो आहे. आता आम्ही एका मैदानाजवळ आलो आहे. एक मोठं ग्राउंड आहे मस्तपैकी, येताना दाखवेन मी दिसलं तर. आता अजून 31 मिनटं आहेत पोचण्यासाठी. जाऊ आरामात. थंड वातावरण आहे इकडे, पण बाकी एकदम हिरवगार आहे इकडं. अजून पुढे तर अजून तापल. जरा पळवतं थोडी, कारण की आपला लाल डबा पाठी आला आहे. त्याने हॉर्न मारायच्या आधी आपण आपली स्पीड वाढवू. आपलं गावा खोऱ्यातून आलं काय माहिती, पण पुढे एकदम मस्त असणार आहे. की जे आमच्याजवळ पंटर येणार होते, आमच्या सोबत अजून 2-3 रायडर, ते त्यांचा जर प्लॅन चेंज झाला, चारोटीचा झाला, तर ते चारोटीला गेलेत. हो, आता हिरवगार मला वाटतं चालू झालं आहे. सही. माउंटन बघा, माउंटन किती मस्त दिसतंय. थंड आहे इकडं पुढे, कारण की झाडं आहेत ना, त्यामुळे थंड खूप आहे. आय थिंक चालू आला तो रोड पागोड्याचा. हा, इथं शेती होती वाटतं. शेती लोणावळ्यासारखं वाटतंय ना. लोणावळ्यासारखा फील होतो, लोणावळ्यासारखा. बाकी इथं शेती चालू आहे मला वाटतं. काय ओके.
इथून सरळ जायचं आहे. नो हा टर्न नाही घ्यायचा आहे, इथे काम चालू आहे तर हा टर्न नाही घ्यायचा आहे, एकदम सरळ फिरायचं. बाकी एकदम मस्त वाटते, थंडगार, गरमीचा नामो निशाण नाही आता. स्पीड ब्रेकरने वाट लावली, नुसते स्पीड ब्रेकर चालू झालंय घडनाट. सही हवा असते पाहिजे. पुढे वळण आहेत डोंगरी. सही घाट चालवला, घाट. मला वाटतं आतमध्ये टर्न आहे, मला वाटलं आतमध्ये लेफ्टला टर्न कुठला तरी आहे. आमचे घाट होता ना त्यामुळे ते वाटत होता टर्न सारखाच वाटत होता. पण सही एकदम शांत वातावरण आहे. मी गाड्या नाहीत, एक मिनिट गाड्या नाहीत ना त्यामुळे अजून मस्त वाटतंय. पेट्रोल पंप तर आहे, गरज आहे नाही. घाट बिटे की आहे, जरा एक घाट चालवला आहे तो जरा रेकॉर्ड करू आपण. चक्क 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 चक्क. एवढंच होता टन. अरे टोपी वगैरे आतमध्ये जरा मस्त वाटते, जरा असं हिरवं गावी आल्यासारखं फील होतं रे. गाव तो जाना है. गाँव तो जाना ही पड़ेगा ना मेरी जाने जबरू. त्या रूटला ते फेरी आहे ना आईचा गाव. बघूया आता कसं काही होत ती. लांब पडतोय रोड. छोटी सी अकेडमी इथं. सही आहे बसा.
हे बस तर दर्या आणि किनारा रिसॉर्ट आहे. कोलाड्याची तांबडी फक्त आहेत की आराम स्लो चालवायला लागेल तुम्हाला, कारण की गाव इलाका आहे, गाव म्हणजे गाव साईड आहे ना, त्यामुळे थोडंसं स्लो स्पीड करायला लागेल. 60च्या आत म्हणजेच हे बघा स्पीड ब्रेकर पण आहेत. हां हां आता हा जर बघा मस्त सरळ रोड आहे, पण कोण मध्ये कुठून ते बघ एकदम धोक्यामध्ये लपलं आहे ते बघ. दिसलं काय? अजून थोडंसं बाकी आहे, तर जरा पटापट जाऊ. खाय प्यायला नाही भेटलं ना, थोडंफार नाश्ता झाला असं जरा बरं वाटतं. म्हणजे एक तुम्ही आलात म्हणजे आतमध्ये मंदिरात जे डोम आहे ते तिथं शूट नाही करू शकत, फक्त बाहेर शूट करू शकतो. तर बघू, अजून विचारायचं मला, तेवढं आयडिया नाही. मी जरा 1-2 व्हिडिओ बघितला, कॅमेरा यूज होतो का आतमध्ये. फायनली पाकोड्याला पोचलो आम्ही. हा बघा सुंदर प्रतिमाचं मंदिर आहे.